उत्तर बंग, झारखंड, बिहार याच्यामध्ये असलेला जो मोठा समाज आहे, म्हणजे मुंडा असेल, उरांव असेल, त्यानंतर हो असेल, असे अनेक जे समाज आहेत तेच या इथे चायबागांमध्ये राहतात. बाकीच्यांनी सेवाचार, स्वार्थ केलं, मायावी रूप केलं, धर्मांतरण केलं. त्यामुळे हळूहळू पहिला त्यांचा प्रभाव होता, परंतु लोकांनी त्यांना नाकारलं. भारतीय संविधान जे आहे, ज्याला घटना आपण म्हणतो, त्या घटनेमध्ये प्रत्येक घटनेच्या विषयामध्ये किंवा प्रत्येकाच्या संदर्भामध्ये एक कलम निश्चित केलेलं आहे. हो. तसं 341 म्हणजे व्यक्ती स्वतंत्र आज जे सर्व चाललेले आहे, तर मग ते कुठल्या कलमाच्या अंतर्गत आहे, मग कधी म्हणतात 14च्या अंतर्गत आहे, हे आहे ते आहे. तसं 341, 342 यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा लढा जो आहे, म्हणजे डिलिस्टिंग केलं पाहिजे. तो लढा एका दिवसात काही साकार झालेला नाही. म्हणजे आपल्या मागणीसाठी 1,00,000 जनजाती समाज आपला स्वतःचा तिकीट खर्च करून, म्हणजे स्वातंत्र्य भारताच्या इतिहासामधली पहिली वेळ असेल की जनजाती समाज इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित झाला. तोही आपला पैसा खर्च करून आला. आपली रोजीरोटी भाकरी घेऊन तो आला. नमस्कार. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. मी सागर देवरे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर उपस्थित आहेत साक्षस सावंत. सेवा, संस्कार आणि समाज जागरणाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा, जनजाती समाजासमोरील प्रश्नांचा आणि बदलत्या सामाजिक घडामोडींचा एकूणच आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत वनवासी कल्याण आश्रमाचे उत्तर बंग सहसंघटन मंत्री तथा पूर्णकालीन कार्यकर्ते आणि प्रचारक माननीय शरदजी चव्हाण. नमस्कार. सर, महाएमटी मध्ये आपलं परत एकदा स्वागत. नुकतीच आपण बंगालच्या विषयावर सुद्धा आपण इथे मुलाखत दिली आणि आता वनवासी कल्याण आश्रमाच्या एकंदरीत पार्श्वभूमीवर आपण आपली मुलाखत घेतोय. सर, उत्तर बंगातील जनजाती समाजाचं सध्याचं वास्तव काय आहे? आपण तेथील सर्वाधिक महत्वाचे विषय काय आहेत? आपण तिथे एवढ्या वर्षापासून काम करत होतात. सध्या या विषयावर आपण आपले मत काय व्यक्त कराल? उत्तर बंगमध्ये किंवा एकूणच देशभरात जर विचार केला ना, तर 750च्या वर जनजाती ह्या निश्चित केलेल्या आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक राज्यामध्ये किती जनजातीय समाज असतील. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पूर्वी 47 होत्या, आता जी. 2 कमी करून 45 आहेत. जी. त्याच पद्धतीने पूर्ण उत्तर बंग आणि दक्षिण बंग मिळून 40 जनजाती आहेत. त्यातल्या 3 जनजाती ह्या आधी मागासलेल्या, म्हणजे ज्याला PVT म्हणतात, म्हणजे अत्यंत अत्यंत मागास अशा 3 जनजाती आहेत. तर या 40 जनजाती आहेत. आणि या उत्तर बंगाचा जो आत्ता किंवा दक्षिण बंगाचा जो रिझल्ट लागलेला आहे पश्चिम बंगालचा, त्याच्यामध्ये 16 जागा या रिझर्व्ह आहेत अनुसूचित जातीसाठी. जी. त्या 16च्या 16 जागा या भारतीय जनता पार्टी आणि एका अर्थाने राष्ट्रीय विचारधारेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने यातल्या ज्या जनजाती आहेत त्या उत्तर बंग, झारखंड, बिहार याच्यामध्ये असलेला जो मोठा समाज आहे, म्हणजे मुंडा असेल, उरांव असेल, त्यानंतर हो असेल, असे अनेक जे समाज आहेत तेच या इथे चायबागांमध्ये राहतात. तर प्रामुख्याने या ज्या 3 PVTG ज्या आहेत अतिमागास, त्यांचा विकास करणं. त्यात टोटो जनजाती ही उत्तर बंगमध्ये आहे आणि बाकीच्या 2 जनजाती या पहाडावरच्या एका ह्याच्यामध्ये आहेत आणि एक बंगालमध्ये आहे. तर त्यांचा विकास करणं एक प्रामुख्याने आहे. मोठ्या प्रमाणावर वगैरे चायबागांचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण दार्जिलिंग हे चहासाठी प्रसिद्ध आहे. जी. तर दार्जिलिंगपासून अलिपूरद्वारपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये अनेक वर्षे चहा बागांची आहे. परंतु कंडिशन तशी फार चांगली आहे असं नाही आहे. तिथे मिळणारा जो रोजगार आहे त्याचं एक निश्चित प्रमाण केलं पाहिजे तिथे. दुसरी गोष्ट आहे की महिला मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. त्या महिलांच्या एकूणच चाय बागांमधली सुरक्षितता असेल, त्यांचं जीवन यापन करण्यासाठी म्हणून वेगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांना जो एक MRP नावाचा जो आहे तोही निश्चित मिळाला पाहिजे. अनेक ठिकाणी ग्रॅज्युएटी किंवा गेल्यानंतर, कारण नोकरी असेपर्यंत तुम्हाला तिथे राहता येतं, जी. त्यामुळे अनेकांना नंतर कसं जीवन यापन करायचं, तर त्या दृष्टीने एक परमनंट निवास व्यवस्था केली गेली पाहिजे. आणि एकूणच ओव्हरऑल जनजाती समाजाचे म्हणून जे काही प्रश्न आहेत तो स्वतःहून कधी मागायला जाणार नाही आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, अनुसूचित जनजाती आयोगाच्या योजना आहेत, ट्रायफेडच्या योजना आहेत किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या आत्तापर्यंत नावावर होत्या, कागदावर होत्या, त्या त्यांना मिळत नव्हत्या. त्यामुळे नवीन सरकारने केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, घटनेने त्यांना दिलेल्या योजना, अशा सर्व दृष्टीने एक समग्र विचार जर केला
तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या जनजाती समाज हा राष्ट्रीय विचारधारेबरोबर आहेतच, तो अधिक प्रमाणामध्ये राहील असं मला वाटतं. सर, आपण वास्तवावर तिकडच्या अनुसूचित समाजासमोर जनजातीचे जे काही समाज आहेत ते वास्तवाबद्दल आपण माहिती दिली. यासोबतच एक प्रश्न आहे की अनेक संस्था कार्यरत असताना देखील वनवासी कल्याणाचे आश्रम अनेक संस्था कार्यरत असताना देखील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य एवढे व्यापक कसं होत गेले? आपण उत्तर बंगालमध्ये काम करत आहात आणि त्यासोबत जसं अष्टलक्ष्मी जे राज्य पाहिले जाते, उत्तर पूर्वेचे जे राज्य आहे, तिथे आपलं वनवासी कल्याण आश्रमाचं जाळं कसं वाढत गेलं सर? अ, आज अभिमानाने सांगता येईल की केंद्र सरकारनंतर जर कुठली सामाजिक संघटना किंवा ज्याला आपण NGO म्हणतो, जी. की जी समग्र जनजातीचा विचार करते, त्याच्यासाठी कार्य करते, ती एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, की जी 1952 मध्ये जयपूरमध्ये स्थापन झाली. जी. 1952 ते 1977 पर्यंत जर विचार केला तर जयपूर आणि त्या क्षेत्रापुरतीच मर्यादित हे संघटन होतं. परंतु 77 नंतर जवळजवळ असा निर्णय झाला की जनजाती समाजाच्या आवश्यकतेसाठी देशभरामध्ये याचं संघटन उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम ही मूळ संघटना आणि त्याला ॲफिलेटेड असे 40 प्रांत, म्हणजे आम्ही राजकीय म्हणत नाही आहोत, परंतु काही राज्याचे 2 प्रांत केलेले आहेत. जसं आमच्या बंगालचे, पश्चिम बंगालचे आम्ही 2 केलेले आहेत, दक्षिण बंग, उत्तर बंग. तसं महाराष्ट्रामध्ये 3 प्रांत केलेले आहेत. 3 प्रांताचे असे 40 प्रांतामध्ये वनवासी कल्याण आश्रम वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहे. आणि एक जर विचार आपण केला तर वनवासी कल्याण आश्रमाने सेवा हाच परमोधर्म, म्हणजे काय म्हणतात त्याला, की जो पीडित जे समाज आहे, जो नरनारायण, नराची सेवा ती नारायणाची सेवा आहे, त्यांची सेवा करण्याचं एक उद्दिष्ट केलं. बाकीच्यांनी सेवाच्या स्वार्थ केलं, मायावी रूप केलं, धर्मांतरण केलं. त्यामुळे हळूहळू पहिला त्यांचा प्रभाव होता, परंतु लोकांनी त्यांना नाकारलं आणि प्रामाणिकपणे, श्रद्धेने आणि जनजातीच्या उन्नतीसाठी काम करणारा, वनवासींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणारा वनवासी कल्याण आश्रम आज एकमेव संघटन आपल्याला पाहायला मिळतं. तू जसं म्हटलं की नॉर्थ ईस्टमध्ये कशा पद्धतीने, तर नॉर्थ ईस्टमध्ये हा जनजाती समाज आपल्या रूढी परंपरेच्या अंतर्गत वेगळ्या संघटनेमध्ये आहे. जी. परंतु त्याही व्यतिरिक्त व्यापक पद्धतीने विचार करणारा, समग्र दृष्टीने विचार करणारा, देशाचा विचार करणारा, देव, अस्मिता, धर्म यांचा विचार करणारा वनवासी कल्याण आश्रम त्यांना आपला वाटला. त्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये पण आपण असं बघतो की अनेक वेगवेगळे जनजातींचे गट असतानाही त्यांनी वनवासी कल्याण आश्रम हा आपला एका अर्थाने प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्वीकारलेला आहे. आणि आज नॉर्थ ईस्टचं आणि अगदी नेपाळ जे वेगळं राष्ट्र आहे, पण तिथेही वनवासी कल्याण आश्रमाच्या तत्वाधानाच्या आधाराने वनवासींचा विकास व्हावा म्हणून तिथेही वनवासी कल्याण आश्रम काम करतो. सर, तिथे अष्टलक्ष्मी राज्य जी काय आहेत, आपली आसाम झाली, मेघालय, मिझोराम, नागालँड अशी जी काय राज्य आहेत, जिथे फारसा सहसा म्हणजे पूर्ण देशभरातून लोक अशा भागांमध्ये इतर कारणांसाठी जात नाही आणि तिथे एवढा मोठा जनजाती समाज हा निवासी आहे आणि अशा ठिकाणी फार मोठे कारण आहेत जिथे धर्मांतरणाचा विषय असो किंवा इतर काही विषय असो, त्यांचे आदिवासींना मिसगाईड करण्याचा विषय असो, अशा स्थितीमध्ये वनवासी कल्याण आश्रमाने तिथे शासकीय योजना, वन हक्क आणि विविध धोरणांविषयी जी काही जनजागृती राबवावी लागते, यासाठी कल्याण आश्रमाने तिथे कोणते उपक्रम राबवले आहेत आतापर्यंत? मुळामध्ये जनजाती समाजाच्या मानसिकतेचा पण विचार केला पाहिजे. अनेक लोकांनी जनजातींचा विकास करताना त्या जनजाती समाज, ज्याला आपण वनवासी म्हणतो, काही जण आदिवासी म्हणतात, जी. गिरीकंदामध्ये राहणार, जी काही नावं असेल, जी. परंतु त्याची काही मागणी नाही आहे. तो आपल्या निसर्गाबरोबर राहतो, नक्की. निसर्गाने जे दिलेलं आहे त्याच्यासोबत तो राहतो, सामूहिक जीवन जगतो. त्यामुळे त्याला अपेक्षा नाही आहेत. अनेक आता जनजाती समाजाला मी जसं म्हटलं की 700च्या वर आहेत. त्यातल्या काही लोकांना सरकार आपल्यासाठी करतं किंवा कुठली तरी वनवासी कल्याण आश्रम नावाची संघटना काम करतं, हे माहिती पण नाही आहे. परंतु सरकारने धोरण केलेलं आहे की या समाजापर्यंत ते पोचलं पाहिजे. तर परत एकदा प्रामाणिकपणे ज्या समाजापर्यंत अनेक लोकांनी याचा फायदा घेतला, आवाज उठवला, आंदोलनं केली, परंतु त्यांनी या योजना, त्यांनी सरकारचे कुठलेही फायदे हे जनजातीपर्यंत केले नाही. वनवासी कल्याण आश्रमाची ताकद जशी जशी होती, ज्या ज्या प्रांतामध्ये होते, तिथे त्यांनी प्रामाणिकपणे वनवासींना घेऊन त्यांचं नेतृत्व विकसित करून या सर्व योजना तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जी. आणि आपण असं बघतो की प्रामुख्याने
आरोग्य विषय असेल, त्यानंतर शिक्षण विषय असेल आणि न्याय अधिकाराच्या विषयामध्ये असेल. या तिन्ही क्षेत्रामध्ये वनवासी कल्याण आश्रम आज 22,000 स्थानांवर 22,000 प्रकल्प हे जवळजवळ 15 ते 16,000 गावं किंवा आपण ज्याला पाडा म्हणतो, दुर्गम आहेत, की जिथे आजही जाण्यासाठी कुठली यंत्रणा नाही. तिथे वनवासी कल्याण आश्रम आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर. अखिल भारतीय स्तरावर सर्व ठिकाणी हे आपलं धोरण असतं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये, जसं मी उत्तर बंगमध्ये आहे, तिथे आमच्या 7 वसतिगृह चालतात. 2 मुलांची शाळा चालते, म्हणजे तिथे मुला-मुलींची शाळा चालते. त्यामुळे असे प्रकल्प आमचे देशभरामध्ये आहेत आणि त्याच्यामार्फत मग सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना आम्ही सहजतेने तिथे पोहोचवण्यासाठी मदत करतो. मग अगदी आमचं बारीपाड्याचं जे गाव आहे, चैत्राम पवारांचं, की जी. ज्यांना पद्मश्री मिळालं, जी. किंवा डॉक्टर आमचे देशपांडे, आपलं गोड बोले. गोडबोले, या गोडबोले पती पत्नींनी बस्तरमध्ये जाऊन काम केलं. त्यामुळे तिच्यामार्फत तिथे पहिल्यांदा काम झालं, मग हळूहळू सरकारी योजना पण तिकडे आल्या. त्यामुळे अशा पद्धतीने कार्यकर्ता आधारित आमचे संघटन आहे आणि त्या आधाराने आम्ही काम करतो. सर, यासोबतच कलम 341 आणि 342 यांच्या संदर्भात अनुसूचित जाती जमातीसाठी या ठिकाणी कोणत्या विशेष तरतुदी महत्वाच्या आहेत, याबद्दल आपल्याला काय माहिती मिळेल? भारतीय संविधान जे आहे, ज्याला घटना आपण म्हणतो, त्या घटनेमध्ये प्रत्येक घटनेच्या विषयामध्ये किंवा प्रत्येकाच्या संदर्भामध्ये एक कलम निश्चित केलेलं आहे. हो. तसंच 341 म्हणजे व्यक्ती स्वतंत्र आज जे सर्व चाललेले आहे, तर मग ते कुठल्या कलमाच्या अंतर्गत आहे, मग कधी म्हणतात 14च्या अंतर्गत आहे, हे आहे ते आहे. तसं 341, 342 यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, म्हणजे ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला आणि आरक्षणाचा विषय आला होता, त्यावेळेला प्रामुख्याने कोणाला आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे घटनेने 2 लोकांचा विचार प्रामुख्याने केला, त्यात अनुसूचित जाती, ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, आणि अनुसूचित जनजाती, ज्याला शेड्यूल ट्राईब म्हणतो. 341 मध्ये अनुसूचित जातीबद्दल हे स्पष्ट म्हटलेलं आहे, की हिंदूंच्या अंतर्गत असलेल्या काही जातींवर किंवा काही समुदायावर काही लोकांनी अन्याय केला आणि त्यामुळे त्यांचा विकास थांबला. त्यामुळे त्यांना एक बरोबर येण्याची जी संधी दिली पाहिजे, त्यांना प्रगती करण्यासाठी म्हणून एक काही अधिक एक्स्ट्रा हे दिलं पाहिजे, तर ते संविधानाने पुरवलं 341च्या अंतर्गत. जी. परंतु त्याच वेळेला असं म्हटलं, की जो कोण शेड्यूल कास्टमध्ये आहे, तो जर आपला धर्म परिवर्तन केलं त्याने, म्हणजे समजा तो बौद्ध, जैन, शीख आणि हिंदू सनातन धर्माच्या अंतर्गत येणाऱ्या कुठल्या जातीमध्ये आहे आणि तिथून त्यांनी स्वइच्छेने म्हणा, प्रलोभनाने म्हणा, जबरदस्तीने म्हणा, ख्रिश्चन किंवा मुसलमान यांची पूजा पद्धती अंमलात आणली किंवा त्यांनी रीतिरिवाज अवलंबलं आणि सरकारी याच्यामध्ये त्याची जर नोंद केलेली नसेल, तर अशा लोकांना तुम्हाला घटनेने जे हे दिलेलं आरक्षण, त्याचा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. कारण त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ख्रिश्चन आणि मुसलमानांमध्ये, की आमच्याकडे कोणी वर नीच नाही, आमच्याकडे जाती जाती अंतर्गत क्लेश नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. जातीमध्ये अंतर्गत आम्हाला सर्व समान आहेत. त्यामुळे जातीच्या अंतर्गत जे 341 मध्ये आरक्षण मिळालेलं आहे, ते तुम्हाला मिळणार नाही, असं संविधान सांगतं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यातच त्याच्या बाबतीत स्पष्टपणे निर्णय दिलेला आहे. 342च्या वेळेला ज्यावेळेला घटनेचा विचार चाललेला होता 1950 मध्ये, ज्यावेळेला आरक्षणाच्या बाबतीमध्ये हा विषय झाला, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलं, की अनुसूचित जाती जी आहे, अनुसूचित जमाती जी आहे, एसटी जे आहेत, त्यांना पण प्रामुख्याने याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करा. त्यातनंही जर कोण जो अन्य धर्मामध्ये गेला, जी. परंतु त्यावेळेला जयपाल मुंडा किंवा अन्य लोक जे होते, ज्याला क्रिप्टो ख्रिश्चन किंवा ख्रिश्चन मतांचा ज्यांनी प्रचार केला, त्यांनी प्रामुख्याने असं म्हटलं, की नाही नाही, आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आम्ही प्रकृती पूजक आहोत, त्यामुळे आम्ही अन्य धर्मात जरी गेलो तरी मी आदिवासी राहू. परंतु त्यांचा आदिवासी शब्द हा घटनेने त्याला अमान्य केला आणि घटनेमध्ये अनुसूचित जनजाती, शेड्यूल ट्राईब हा जनजाती हा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि त्यामुळे आज असं आहे, की जरी त्यांनी मत बदललं किंवा त्याचं मतांतरण जबरदस्तीने झालं, त्यांनी आपल्या रूढी परंपरा जरी सोडल्या, तरी त्याला आरक्षण मिळतंय. त्यामुळे ही मागणी प्रामुख्याने वनवासी कल्याण आश्रम आणि जनजाती सुरक्षा मंचाची आहे, की जो कोण आपली रूढी परंपरा सोडेल आणि त्या जनजातीच्या व्याख्येच्या बाहेर जाऊन जो कोण आपलं जीवन जगत असेल, जी. तर त्याला तुम्ही डिलिस्ट केलं पाहिजे आणि त्याला आरक्षणाची सोय मिळता कामा नये. हा सर, बेसिक मुद्दा आहे. खूपच महत्वाच्या विषयांना आपण चर्चेमध्ये जोडला आहे, की डिलिस्टिंगच्या चर्चेबरोबर तिथे आदिवासी हिंदू नाहीत हा संभ्रम दूर करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम प्रयत्नामध्ये आहेच.
पण यासोबतच क्रिप्टो कॅथलिझमचा आपण उल्लेख केला. क्रिप्टो ख्रिश्चन हे ह्याचं जाळं अखिल म्हणजे भारतभरामध्ये पसरलंच गेलंय. पण जिथे जनजाती समाज हा अशिक्षित आहे, त्यांना फारसं धर्म वगैरे ह्या गोष्टींकडे फारसा झुकलेला हा समाज जास्त दिसत नाही. ह्याचा निसर्गाशी जास्त करून नाळ जुडलेली असते. तिथे क्रिप्टो ख्रिश्चनांनी त्यांचं काम उभं केलं आणि आता तिथे डिलिस्टिंगची चर्चा आहे आणि तिथे आदिवासी हिंदू नाहीत. हा संभ्रम पसरवतायत हे लोकं. तिथे वनवासी कल्याण आश्रम हा सगळा संभ्रम पुसण्यासाठी एकंदरीत काय कामकाज करत आहे? या नॅरेटिव्हमध्ये आपल्याला फार मागे जावं लागेल. म्हणजे एक वसाहतवाद ज्याला निर्माण करण्यासाठी डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे जगाच्या वेगळ्या कोनामध्ये गेले. जी. त्यावेळेला तिकडे असलेली जी मूळ संस्कृती होती, म्हणजे मग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी रेड अमेरिकन जे होते त्यांना नायनाट केला. पेरू, चिलीसारख्या ठिकाणच्या ह्याच्यामध्ये सभ्यता त्यांनी नष्ट केला. मिश्र संपत्ती नष्ट केली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर तिकडच्या त्यांनी सर्व गोष्टी नष्ट केल्या. आणि त्यामुळे तिथे त्यांना विरोध झाला का काही काळ, तर विरोध झाला. आफ्रिकेमध्ये पण आपण पाहतो तर ते विरोध झाला. परंतु भारतामध्ये त्यांना हे सर्व करून सुद्धा भारत पूर्णपणे ख्रिश्चन होऊ शकला नाही. जी. भारतामध्ये ख्रिश्चन न झाल्यामुळे त्यांनी मग दोन थेरी विकसित केल्या, की आर्य हे बाहेरनं आले आणि आर्यांनी इकडच्या मूळ जे आदिवासी समाज जो होता त्यांच्यावर संघर्ष करून त्यांना जंगलामध्ये पाठवलं. त्यामुळे आर्य, सनातन, हिंदू ही जी आहे ती याच्यावर लादलेली आहे. आणि त्यामुळे आमचा सनातन आदिवासी आम्ही आहोत, आमचा मूळ धर्म आहे, आमचा या धर्माची कोणताही संबंध नाही, अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह निर्माण करण्यात आला. त्यामुळे ते असं म्हणतात आहेत की ते म्हणजे जनजाती समाज म्हणत नाही आहे. तर जनजाती समाजासाठी काम करणारे जे काही यांचे एजंट आहेत, मग ते चर्चचे एजंट असतील, सरकारी एजंट असतील, विविध पक्षाचे आहेत, ते एजंट हे म्हणतात आहेत की आदिवासींचा हिंदू धर्माशी कोणता संबंध नाही. परंतु आपण जर विचार केला तर आदिवासींच्या लोककला साहित्य किंवा जनजातींची जी व्याख्या केलेली आहे की रूढी परंपरेच्या अंतर्गत तुम्ही मुसलमान आणि ख्रिश्चन जी. होता म्हणजे केवळ एका येशूला मानता, अल्लाला मानता. म्हणजे येशूची आई मेरीची पण कुठे पूजा केली जाते असं नाही आहे. तर एक फक्त प्रेषित, येशूची. एक पुस्तक आणि एक मार्ग याच्यावर जो चालेल तो त्यांचा निष्ठावान पाईक आहे. परंतु तुम्ही प्रकृती पूजक आहात, भले तुम्ही समजा सनातनाचे कुठले देव मानत नसाल, तसं पण नाही आहे. म्हणजे पार्वती आणि महादेव हेच सर्व जनजातींचे आस्था आहे. मूळ दैवत. सूर्य आणि चंद्र हेच नॉर्थ ईस्टमधल्या जनजातींचे आस्था केंद्र आणि प्रमुख आहेत. म्हणजे त्यामुळे तुम्ही निसर्गाची ज्यावेळेला विचार करता त्यावेळेला इकडच्या परंपरेबरोबरच तुम्ही आहात. त्यामुळे साहित्यामध्ये हिंदुत्व आहे, सनातन आहे. तुमच्या दर्शनामध्ये जे आहे, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये हिंदुत्व आहे, सनातन आहे. परंतु आज दुर्दैवाने काही शिक्षित झालेल्या लोकांना हाताशी धरून आणि जसा तू उल्लेख केला की क्रिप्टो जे लोक आहेत की जे आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी अन्य लोकांना सांगतात की तुम्ही तुमचा हिंदू धर्माशी सनातन संबंध नाही. परंतु हे खोटं आहे आणि हळूहळू लोकांना हे लक्षात यायला लागलेलं आहे. फक्त मी एक थोडी करेक्शन करतो की तू जसं म्हटलं की जनजाती समाजाचा अशिक्षित आहे किंवा तो तो अशिक्षित नाही आहे. म्हणजे वर्तमानामध्ये भोळा बाबडा आहे, परंतु त्याच्याकडे जे ज्ञान आहे म्हणजे परंपरागत अनुभवाच्या आधाराने जे ज्ञान आहे, वनाचं ज्ञान आहे, वन औषधी आहे, अनेक जी, गुण जी. त्याचे आहे, त्याची जी कंपॅरिझन आज आपण कुठेच करू शकत नाही. कोविडच्या काळामध्ये जनजाती समाजाच्याच अर्कावर आपण सर्वजण जग खरी गोष्ट. तसं आपण जिंकलो. त्यामुळे हा एक नॅरेटिव्ह आपण कधीतरी काढला गेला पाहिजे की जनजाती समाज म्हणजे अशिक्षित, जनजाती समाज म्हणजे काय म्हणतात त्याला गारुड्या सापांच्या बरोबर खेळणारा म्हणजे वगैरे अंधश्रद्धा काही प्रमाणात का आहे का आहे. परंतु तो भोळा पूर्णतः आहे नाही. पण एकदम अशिक्षित नाही असं आपल्याला नक्की म्हणावं लागेल. सर, आपण सांगितलं की हा सगळा क्रिप्टो कॅथलिझमचा विषय झाला. तिथे एखादी विशेष केस स्टडी आपल्याला म्हणजे आपल्याकडून माहिती घ्यायला आवडेल, की ज्या पद्धतीने क्रिप्टो ख्रिश्चन हा स्वतःचं मूळ अस्तित्व बाधित ठेवून, म्हणजे तो जर अनुसूचित समाजातील असला तर तो शासनाकडच्या सर्व सवलती वगैरे घेतो. परंतु तो आतून कॅथोलिझमचा प्रचार करतो. त्याला क्रिप्टो कॅथोलिझम जसं आपण नाव दिलंय. यांच्यावर वनवासी कल्याण आश्रमाने थेट हल्ला किंवा ह्यांचा जो काही चेहरा आहे, ह्यांचा जो बुरका आहे, ह्या फाडण्यासाठी एखादी केस स्टडी सर ऐकायला आवडेल. विषय आणखीन परत एकदा असं आहे की
ब्रिटिशांनी जे जगावर राज्य केलं ते 4 सैन्य घेऊन केलं. म्हणजे नॉर्मली जे आर्मी असते, त्यानंतर त्यांची सेना असते आणि वायुसेना असते. याच्यावर त्यांची 4थी सेना जी जगामध्ये होती, ती सेना म्हणजे चर्च सेना होती. जी. हे देश धर्मांतरित करणारे होते. 1947ला 3 सेना गेल्या. परंतु 4थी जी चर्च प्रणालीत सेना जी आहे, ती सर्व ठिकाणी आज कायम आहे आणि चर्च प्रणालीत सेना सर्व ठिकाणी काम करते. म्हणजे आपण एक मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून विशेष करून महाराष्ट्रातला नंदुरबार असेल, पालघर असेल, धुळे असेल, नाशिकमधल्या काही ठिकाणी हे सर्वे केलं की ज्यावेळेला माणूस आपलं मत बदली करून ख्रिश्चनांमध्ये जातो, त्यावेळेला नेमका काय बदल होतो? तर असं लक्षात येतं की अ, तुमच्या नात्यातले संबंध संपतात. म्हणजे रक्ताचं नातं संपतं. जी. म्हणजे एखादा जर समजा बहीण ही ख्रिश्चनांकडे गेली, तर ती भावाला रक्षाबंधनाला रक्षाबंधन ओवाळायला करायला जात नाही. भाऊ तिथे आला तरी तिच्यावर काही काम करत नाही. त्यामुळे हे केवळ हे नाही आहे, म्हणजे धर्मांतर नाही आहे, तर तुमचे संबंध तोडणारे आहेत. आणि स्वामी विवेकानंदांनी, महात्मा गांधींनी ते म्हटलं की हे राष्ट्रांतरण नाही आहे. म्हणजे केवळ धर्मांतरण नाही, तर पुढे जाऊन हे राष्ट्रांतरणपर्यंत जातं. म्हणजे हा धोका होतो की एक माणूस ज्यावेळेला धर्म सोडतो, त्याला तो देशाच्या विरोधामध्ये जाऊन काम करण्यासाठी सज्ज होतो. ही एक पद्धत आहे. त्यामुळे असं आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे अन्य धर्मामध्ये, तिथे तुम्ही कुठल्याच पद्धतीचे हिंदू संस्कार, हिंदू पद्धतीचं कुठलंच अंमलात आणत नाही आणि घरामध्ये भेद निर्माण करता, समाजामध्ये भेद निर्माण करता आणि देशामध्ये एक भिंत निर्माण करते. जी. जे मला एक असं लक्षात येतं की तुम्ही ज्यावेळेला म्हणजे अनेक प्रयत्न झाले की समजा त्या घरामध्ये ज्यावेळेला त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न झाले, तर लोकांनी तो काही स्वीकार केला नाही. म्हणजे तू ये वगैरे असं काही म्हटलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला केस स्टडीमध्ये असं दिसून येतो की जो ड्युअल बेनिफिट घेतो, म्हणजे तो चर्चच्या शाळेमध्ये शिकतो जी. आणि ज्या वेळेला त्याला नोकरीची संधी येते, त्यावेळेला तो आपलं सर्टिफिकेट जे आहे की मी कोकणा आहे, मी भिल्ल आहे, मी गावडा आहे, मी हे आहे, मी ते आहे, ते तो दाखवतो आणि त्याच्या आधाराने नोकरी घेतो. म्हणजे ज्या मूळ हिंदू समाजातील जो जनजाती समाज आहे, त्याला ज्या मिळणाऱ्या सरकारी सुविधा आहे, तो केवळ त्या आधाराने मिळवतो आणि ते झाल्यानंतर मग तो शाळेमधनं लोकांना हे शिकवतो की तुम्ही आदिवासी हिंदू नाही आहे, आदिवासींच्या कुठल्या परंपरा नाही आहेत. म्हणजे ते सिस्टम मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. सिस्टममध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या सर्व गोष्टींना खरोखर एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे की कशा पद्धतीने हे हळूहळू परिवर्तन करतात. म्हणजे मत परिवर्तन करतात, मन परिवर्तन करतात आणि शेवटी नागालँड नावाचा विषय काय होता? नागालँडमध्ये जे म्हणजे ज्या भूमीमध्ये भीमाचा संबंध राहिला, तीच भूमी आज 95% ख्रिश्चन झालेली आहे. तिथे तुम्ही लँड जिथे शब्द येतो, याचा अर्थ वेगळा देशाची मागणी होते. जी. नागभूमी आणि नागालँड. नागालँड म्हणजे एका अर्थाने वेगळा. आता 97% तर जवळजवळ तिथे ख्रिश्चन झालेले आहेत. परंतु या देशातल्या प्रत्येक मातीमध्ये जो मूळ आत्मा जो आहे, तो सनातन आत्मा आहे. जी. त्यामुळे किती जरी तुम्ही प्रयत्न केले, तरी तो ती वेगळी भूमी होण्याची शक्यता कमी आहे. नक्कीच सर, फार मोठं काम वनवासी कल्याण आश्रम या विरोधात करत आहेत. अ, मला विचारायचं की घरवापसी आणि जे सांस्कृतिक पुनर्जागरणाचे उपक्रम वनवासी कल्याण आश्रम या सर्व ठिकाणी उत्तरबंग, जी काय पूर्वांचलातील अष्टलक्ष्मी जी राज्य आहे, या ठिकाणी उपक्रम आपले जे राबवतात, त्याला समाजाचा प्रतिसाद कसा मिळतो? ते त्याच्यामध्ये सहभाग कसे होतात आणि त्यांचा प्रतिसाद त्याला कसा असतो? मूळ आपल्याला जर विचार करावा लागेल ना, तर ते राजस्थानमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमणं झाली. जी. कारण या इतिहासामध्ये राजपुताना आणि मराठा म्हणजे पहिल्यांदा राजपूत ढाल झाले हो. आणि नंतर मग मराठा साम्राज्य हे ढाल झालं. परंतु महाराणा प्रतापांच्या त्या संघर्षानंतर ज्यावेळेला भिल्ल पण लढले, परंतु भिल्लांना ज्यावेळेला कुठलाही आश्रय राहिला नाही, त्याला भिल्ल ह्या राजघराण्यातल्या सर्व स्त्रियांना घेऊन वेगळ्या ठिकाणी गेले आणि मग त्यांचं रूपांतर तडवी भिल्ल म्हणून झालेलं आहे. अनेक ठिकाणी हे मुसलमान सर्व झाले, धर्मांतरित झालेले आहेत. परंतु त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी आपण हेच आहे की आपण पहिल्यांदा हिंदू होतो, हिंदू आहोत आणि ही भावना अधिक प्रबळ आहे. वनवासी कल्याण आश्रमसारखं संघटन आहे किंवा काही अ, जशपूरचे जे राजे आहेत, राजघराणे आहेत, त्यांनी तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं स्वागत केलेलं आहे.
लोकांना धर्मात येण्यासाठी राजांनी जनजाती समाजाचे पाय धुतलेले आहेत, परंतु तुम्ही परत या धर्मामध्ये. असे अनेक प्रयत्न चालले आहेत. आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आपण असं म्हणतो की त्या समाजातले जे प्रमुख आहेत, पुजारी आहेत, त्यांनी एकत्रित यावं. आपल्या समाजातनं जे जे लोक गेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांना परत येण्यासाठी प्रयत्न करावे. आणि ते ज्या दिवशी येतील त्याला त्यांचं मोठ्या हृदयमनाने स्वागत करावं आणि त्यांना आपल्या गावामध्ये, आपल्या बिरादरीमध्ये स्थान द्यावं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता हे घर वापसीचं जे प्रमाण आहे ते सर्व ठिकाणी सुरू आहे. आणि समाज जो आहे म्हणजे वनवासी कल्याणाश्रमाचं जे ब्रीद वाक्य आहे, तू मैं एक रक्त. तू मैं एक त्यामुळे नगरवासी, ग्रामवासी, वनवासी, हम सब भारतवासी. याचा अर्थ त्यासाठी लागणारे जे काही प्रयत्न आहेत ते नगरीय समाज पण करतोय. नगरीय समाज पण मोठ्या प्रमाणामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन करतो. म्हणजे आमच्या उत्तर बंगामध्ये अनेक वर्ष हा नगरीय समाज 108 सामूहिक विवाह, जवळजवळ 15 वर्ष आम्ही हे करतो की ज्या जनजाती समाजातल्या वडिलांकडे पैसे नाही आहेत अशा मुलामुलींची लग्न सामूहिक पद्धतीने करण्याचं काम हे नगरीय काम करतो. त्यामुळे धर्मांतराचा किंवा घरबाबतीचा जो प्रश्न ज्यावेळेला निर्माण झालेला आहे किंवा त्यावेळेला त्याचं स्वागत आहे, त्यावेळेला नगरीय समाजाने पण त्याचं स्वागत केलेलं आहे. जबलपूरमध्ये पण अशी ज्यावेळेला एखादी घटना घडली त्यावेळेला अशा मोठ्या प्रमाणात जे काही घरव्याप्ती आलेले होते त्यावेळेला त्यांचं नगरीय लोकांनी अभूतपूर्व स्वागत केलं. त्यांना महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन गेले, महादेवाच्या मंदिरामध्ये सर्व एकत्र जेवण केलं. असे प्रयोग सर्व ठिकाणी चाललेले आहेत. तर आपण एक विशेष प्रश्न असा आहे की लोकांना म्हणजे भारतातले एकंदरीत लोकांना महाराष्ट्रातले महापुरुष माहिती आहे. राजस्थानातले महाराणा प्रताप, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, तसेच जे पूर्वांचलातील जे राज्य आहे इथे देखील महापुरुषांचा फार मोठा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचा प्रभाव जनजाती बांधवांवर कसा पडतो आणि तिथे त्यांचं किती महत्व आहे याबाबत थोडकी माहिती हवी. जसे लसित, आसाममध्ये लसित, लचित मोरफुगन, बरोबर. हा मोरफुगन तसे आहेत. तसेच इतर जे काही राज्य जसे मेघालय, नागालँड या राज्यातले देखील महापुरुषांचा इतिहास थोडक्यात आपल्याला ऐकायला आवडेल, त्यांची नावं ऐकायला आवडेल. 75 म्हणजे अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सव जो झाला म्हणजे स्वराज्याचा अमृत महोत्सव, त्या काळामध्ये विशेष करून वनवासी कल्याण आश्रम आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग NCST यांनी विशेष प्रयत्न करून जनजाती समाजामधले एकूण जे शूर योद्धा होते त्यांचा एक अभ्यासक्रम समोर आणला किंवा त्यांचा इतिहास लोकांच्या समोर आणला. आता यामध्ये आमचे सप्रे म्हणून आहेत, त्यांनी भरपूर प्रयत्न केले. ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी गॅजेटमध्ये काय काय नोंद आहे अशांची एक अभ्यास केला. त्या त्या कल्याण आश्रमाच्या बैठकांमध्ये छोटी छोटी पुस्तिका केली. आणि या 75च्या निमित्ताने आपण असं ठरवलं की मोठ्या प्रमाणामध्ये हे काम आपण करायचं. म्हणून मग आमच्यासारख्यांनी भाषणं केली, काही जणांनी जे लिहिता येईल तरी पुस्तकं लिहिली. आणि मला आठवतं की 1857ला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेने जनजातींच्या विषयामध्ये 2007मध्ये एक पुस्तिका तयार केली होती. तर अशा पुस्तिका तयार केलेल्या आहेत. विशेष करून नॉर्थ ईस्टमध्ये जी आपण राणीमा गायदनदिलो जो एक हे आहे, त्यानंतर राणी रुपले यांनी जे आहे ती एक नाव आहे की त्यांनी असं म्हटलं की जसं राणी लक्ष्मीबाई म्हणाल होती की मेरी झांसी नहीं दूंगी, तसं त्यांनी म्हटलं की मेरी भूमी मैं नहीं दूंगी यांनी करके. वय वर्ष 75च्या वर होतं त्यावेळेला, पण तिथे संघर्ष केला. त्यानंतर आमच्या उत्तर बंगालमध्ये प्रामुख्याने चुरका मुर्मू म्हणजे 1971मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला केवळ 19 वर्षाच्या चुरका मुर्मूने देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं. केवळ 19 वर्ष. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं तर पाकिस्तानचं सैन्य ज्यावेळेला घुसलं त्यावेळेला त्यांनी लक्षात आलं, त्यांनी लोकांना सजग केलं. परंतु BSFचे किंवा त्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये जे सैनिक होते ते कमी होते, परंतु त्यांच्याकडे दारुगोळा भरपूर होता. तो जर शत्रूंना मिळाला तर आपलं गाव आणि सीमा चलून जाईल, म्हणून त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ते पाण्यामध्ये विसर्जित केलं. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी तर भरपूर लोकांचं म्हणजे यामध्ये आपण जर वर्गीकरण केलं तर राजे लढले. म्हणजे कुमारच्या रघुनाथ शाह हे जबलपूरचे राजे होते. राणी दुर्गावती लढली, राजे लढले, सेनापती लढले. त्यानंतर आम सैनिक पण लढले, म्हणजे आम लोक पण लढले. भगवान बिरसा मुंडांच्या त्या उलगुलांमध्ये किंवा तिलका मांजीच्या बरोबर सिद्धो कान्होच्या हुल दिवसामध्ये सामान्यातला सामान्य माणूस लढला. मग त्यानंतर बायका लढल्या,
आपल्या या महाराष्ट्रामध्ये 19 वर्षीय नाग्या कातकरी म्हणजे चिरनेर इथे हो. त्यांनी पण बलिदान केलं. बाबूराव शेडमाके वय वर्ष 25 त्यांनी विदर्भामध्ये बलिदान केलं. तर भारताचा एकही कप्पा असा नाही आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गुगलमध्ये तुम्ही फिरवाल ना, केरळमध्ये वायनाडमध्ये तलक्कल चंदू तुम्हाला सापडेल. तिथे नागालँडच्या भूमीमध्ये सर्वजण ही जी नावं आहेत ते सर्वजण सापडतील. त्यामुळे अशी एक मोठी यादी आहे. जवळजवळ एक 75च्या वर म्हणजे 150च्या वर नाव आपण सांगू शकतो, की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. नक्कीच जनजाती क्रांतिकारकांचं फार मोठं योगदान भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि इतिहासाच्या योगदानासाठी राहिलं आहे. सर, एक विशेष प्रश्न असा आहे की आता अ, अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर वनवासी कल्याण आश्रमाची पुढची आता 2027 ला आपला अमृत महोत्सवीकडे वाटचाल करत आहोत. आपल्या आगामी दिशा आणि उपक्रम कोणते असतील सर? वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना 1952 मध्ये वनयोगी बाळासाहेब देशपांडे हे ते मुळातले नागपूरमधले होते हो. आणि ॲडव्होकेट होते. स्वातंत्र्य सैनिक होते. 1942 मध्ये त्यांनी संघर्ष केलेला होता. म्हणजे संघर्ष तो ऐतिहासिक संघर्ष आहे. त्याचे वेगळे आहे. परंतु लोकं जे म्हणतात ना, की संघ परिवारातला कोणाचा संबंध नव्हता. परंतु यांनी आपला जीव देण्यापर्यंत म्हणजे त्यांना फासावर लटकवण्यापर्यंत संघर्ष केलेला होता. जी. तिथून मग ते सरकारी कामाच्या निमित्ताने जशपूरला गेले आणि मग जशपूरच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा त्या सरकारी योजनेला काम करताना लक्षात आलं, की आपण फार काही करू शकत नाही आणि म्हणून मग त्या पदाचा राजीनामा देत त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून एक कामाचं रोपटं निर्माण केलं आणि आज 75 वर्षामध्ये आपण बघतो, की आम्ही ज्या 3 गोष्टी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत. एक तर जनजातींची अस्मिता, जी. जनजातींचं अस्तित्व आणि त्याच्या आधाराने विकास. अस्मिता जी म्हटलं की लोककलामध्ये, संस्कृतीमध्ये, रूढी परंपरामध्ये ते जतन करणं. अस्तित्व म्हणजे जसं तो निसर्गाच्या सानिध्यात राहतो, दुर्गम भागामध्ये राहतो, त्याचं जीवन व्यवस्थित चाललं पाहिजे आणि बरोबरीने हे धर्मांतरित करणारे आहेत, त्यांना लुटणारे आहेत, हो. यांच्यापासूनही त्यांचं संरक्षण व्हावं, त्याचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आणि विकास जो आहे म्हणजे डेफिनेशनमध्ये असं म्हटलंय की मॉडर्न विकासाच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या विकासापासून तो दूर आहे. म्हणजे एका बाजूला आमच्या मुंबईमधनं बुलेट ट्रेन जाते आहे, परंतु त्याच वेळेला डहाणू परिसरामध्ये आजही तो लंगोटी लावून फिरत असेल, तर तुमच्या राष्ट्राच्या विकासामध्ये काही काम नाही आहे. तर राष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल, तर तुम्हाला जनजाती समाजाचा पण विकास करावा लागेल आणि हे सर्व विषय करून आपण जसं 16 आयाम केलेले आहेत. वनवासी कल्याण 16 आहे. आश्रमाने रचना अखिल भारतीय रचना आहे, क्षेत्राची रचना आहे, प्रांताची रचना आहे, जिल्ह्याची रचना आहे आणि वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून 16 आयाम आपण केलेले आहेत. गावखेड्या पातळ्यापर्यंत. सर्व म्हणजे जिथे प्रमुखपणे राज्य आहे तिथे 16 पैकी 10-12 आयाम आमचे चालतात. आयाम चालतात म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की एक आहे जसं मी म्हटलं की पहिल्यांदा शिक्षण आहे. दुसरं आहे आरोग्य आहे. म्हणजे शिक्षण इंग्रजांनी शिक्षण दिलं, परंतु ते शिक्षण देताना त्यांनी भगवान बिरसा मुंडालाही सांगितलं की तू पहिल्यांदा ख्रिश्चन हो. आजही तुम्हाला दवा गोळी देताना किंवा अक्षर गिरवताना, श्री गणेशा गिरवताना ते सांगतात की तुमच्या गळ्यात पहिल्यांदा क्रॉस आला पाहिजे. त्यामुळे शिक्षणाची एक सुविधा करण्यासाठी म्हणून कल्याण आश्रमाचे जवळजवळ आता 300 वसतिगृह की ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टपासून सर्व देशभरातल्या सर्व जनजातीचे 7 ते 8,000 म्हणजे मुलं शिकतात. त्यानंतर आमच्या शाळा आहेत. आमच्या मुलांना विकसित करण्यासाठी अभ्यास शाळा आहेत. UGC किंवा स्पर्धात्मक परीक्षा करण्यासाठी वेगळे काही प्लॅटफॉर्म आहेत. युवकांचं काम करण्यासाठी आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारा म्हणून जो काही विषय आहे सरकारच्या बरोबरीने किंवा किंबहुना सरकार जिथे अजून पोहोचलेलं नाही तिथे आम्ही काम करतो. दुसरं आहे आरोग्य, की जो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात करून विशेष करून महिलांचं आरोग्य आणि अशा त्या आरोग्यासाठी म्हणून आम्ही आरोग्य रक्षक नावाची कल्पना चालवतो. म्हणजे जिथे कोणी डॉक्टर नाही आहेत, जिथे डॉक्टर येण्याची शक्यता कमी आहे, डॉक्टरांकडे तुम्ही सहजासहजी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी तिकडच्याच एखाद्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनींना एक माफक आरोग्य विषयातलं ज्ञान देणं, तिकडची एक पेटी ठेवणं आणि मग तिथे तो आरोग्य प्रकल्प आमचा चालवणं. काही ठिकाणी आमच्या जशपूरमध्ये आता एक मोठं प्रशस्त हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे. काही ठिकाणी आम्ही दवाखाने केलेले आहेत. काही डॉक्टर शहरातले जे डॉक्टर आहेत त्यांना घेऊन आम्ही कॅम्प करतो. त्यामुळे आरोग्य विषयातलं आहे आणि तिसरा विषय प्रामुख्याने जो आहे, की जो अधिकार म्हणून आहे. म्हणजे मग वन अधिकाराचा जो मध्ये एक हो. उल्लेख आला, 2006चा कायदा असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, त्याच्यासाठी म्हणून मग हितरक्षा नावाचा आमचा एक प्रकल्प आम्ही चालतो. अशा पद्धतीने 1200 पूर्णवेळ कार्यकर्ते, की जे केवळ वनवासी कल्याण आश्रमाच्यासाठीच आमच्या काम करतात
आणि 22,000च्या वर प्रकल्प आणि 15 ते 16,000 गावांमध्ये आमचा डे टू डे संपर्क अशा माध्यमातून कल्याण आश्रमचं काम केलं आहे. 75 वर्षाच्या निमित्ताने आम्ही नेहमी असं म्हणत आलो आहोत की आमचं संघटन ही काही लॉंग लिव्ह किंवा अमर व्हावं असं आमची कल्पना आहे. तर या सर्व जनजाती 11 करोड जनजाती जो समाज आहे त्या जनजाती समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, पढाई, दवाई आणि त्यांच्या मूलभूत गरजा या सरकारने किंवा सर्व योग्य वेळेला मिळाव्या आणि कल्याण आश्रमचं काम त्या त्या क्षेत्रातनं बंद व्हावं ही खरं तर आमची कल्पना आहे. आमच्या विकासाची आमच्या 75ची वाटचाल करताना आम्ही 100 वर्ष जगावं असं आमची कल्पना आहे. जे स्वप्न जनजाती समाजातल्या प्रमुख लोकांनी बघितलेलं होतं तेच स्वप्न वनवासी कल्याण आश्रमाचं आहे. पण नुकतीच 24 मेला अखिल भारतीय स्तरावरील आपला जनजाती समाज दिल्लीमध्ये एकवटला लाल किल्ल्यावर. माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या ठिकाणी आले होते. त्यांनी त्या ठिकाणी उद्बोधन केलं आणि त्याच्या 4-5 दिवसानंतर नरेंद्र मोदी आणि माननीय राष्ट्रपती यांनी देखील आपल्या बांधवांसोबत त्या ठिकाणी बैठक घेतली आणि वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी त्या बैठकीमध्ये होते. या पार्श्वभूमीवर एकंदरीत त्यांनी म्हणजे शासनाने वनवासी कल्याण आश्रमाच्या सगळ्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला आणि एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली, समाजाला उद्बोधन केलं. या पार्श्वभूमीवर आपले मत काय व्यक्त कराल आपण? हा लढा जो आहे म्हणजे डिलिस्टिंग केलं पाहिजे. तो लढा एका दिवसात काही साकार झालेला नाही. म्हणजे आपल्या मागणीसाठी 1,00,000 जनजाती समाज आपला स्वतःचा तिकीट खर्च करून म्हणजे स्वातंत्र्य भारताच्या इतिहासामधली पहिली वेळ असेल की जनजाती समाज इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित आला. तोही आपला पैसा खर्च करून आला. आपली रोजीरोटी भाकरी घेऊन तो आला आणि त्यामुळे हे सर्व करताना जवळजवळ 2006 पासून जनजाती सुरक्षा मंच जो आहे की ज्या माध्यमातून आपण हे जागरण सुरू केलं. 2009 मध्ये आपण डिलिस्टिंग झालं पाहिजे किंवा जो धर्मांतरित झालेला आहे त्याला आरक्षणाची सोय मिळता कामा नये अशासाठी जवळजवळ 28 लाख सह्यांचं निवेदन त्यावेळच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदया प्रतिभाताई पाटील यांना निवेदन सादर केलेलं होतं. 28 लाखाचं निवेदन त्याला केलं होतं. मग नंतर परत हळूहळू तो म्हणजे आपण या संघटनात्मक रचनेमध्ये केलं. 2021 नंतर पुन्हा एकदा ह्याला आपण म्हटलं की सडक ते सांसद तक आणि सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते संसद सदस्यांपर्यंत या अभियानापर्यंत आपण पोहोचू. जी. या अंतर्गत आपण जवळजवळ 588 राज्यसभा सदस्य आणि लोकसभा सदस्य यांना त्यावेळेला भेटलो होतो 2022 मध्ये जी. आणि त्यांच्या मार्फत हा विषय पहिल्यांदा गेलेला आहे. त्यामुळे तो संसदेमध्ये झालेला आहे. वेगवेगळ्या विधानसभेमध्ये पण तो आवाज उठवलेला आहे आणि त्याचं शेवटचं टोक म्हणून अनेक वेळेला 23 ते 24 मध्ये आपण राज्यस्तरावरच्या रॅली केल्या ज्याच्यामध्ये 1,00,000 लोकांच्या वर सहभागी लोक झाले. जिल्ह्यांमध्ये आपण रॅली केल्या. 222 जिल्ह्यांमध्ये आपण या प्रकारच्या रॅली केल्या आणि मग याचं सर्वात शेवटचं टोक जे आहे की जिथे संसदेमध्ये कायदा झाला पाहिजे त्या संसदेला पुन्हा एकदा आपलं गाऱ्हाणं घालण्यासाठी म्हणून वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती सुरक्षा मंचच्या माध्यमातून आपण दिल्लीमध्ये 24 मेला एकत्रित आलो. त्यात परत आपली हीच मागणी होती की भारतीय सनातन धर्माशी आमचा संबंध आहे. जी. आम्ही लोककला, संस्कृती, परंपरा, रूढीच्या माध्यमातून देव, देश, धर्माच्या ह्याच्यामध्ये एकत्रच आहोत. याचं एक प्रदर्शन झालं आणि ते प्रदर्शन ज्यावेळेला सरकारने पाहिलं त्याला स्वाभाविकपणे कुठल्याही संवेदनशील सरकारला हे म्हणावंच लागेल की हा प्रश्न ऐरणीवरचा आहे आणि याच्यामध्ये जो कोण गैरफायदा घेणार असेल कारण ही भारताची संपत्ती आहे. जनजाती समाज जो आहे तो भारताची संपत्ती आहे आणि त्या भारतीय संपत्तीचा जर उपयोग गैरउपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत विखंडित करण्यासाठी करणार असेल तर मला असं वाटतं की ती आमची मागणी आहे मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य झाली पाहिजे. अमित भाई आणि गृहमंत्रीजी आणि माननीय प्रधानमंत्री राष्ट्रपती या कार्यक्रमाबाबत फारच सकारात्मक दिसले आणि त्या बैठकीनंतर समाजामध्ये वनवासी कल्याण आश्रमामध्ये सकारात्मकता आणि पुढच्या नियोजनाला गती मिळेल अशी नक्कीच सगळ्यांनी आशा धरली आहे. एकूण आता सर एक आपल्याला खासगी प्रश्न असा विचारावा वाटतो की आपण महाराष्ट्रामध्ये जन्म आपला झाला. आपण वनवासी कल्याण आश्रममध्ये पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. आता आपण प्रचारात आहात, या प्रचारक आहात तिथे आणि ह्या आजवरच्या प्रवासामध्ये आपल्याला आपल्या समोरील कोणती आव्हाने सर्वाधिक जाणवली आणि यासोबत ती आपण कशी पार पाडली?
जनजातीय समाजामध्ये काम करणं म्हणजे तुम्ही तिथे बुद्धी लावता कामा नये. हो. म्हणजे जनजातीय समाज, मी त्यावेळेला नेहमी असं म्हणतो की जनजातीय समाज ख्रिश्चन का झाला किंवा जनजातीय समाज हा धर्मांतरित का झाला. भाषा नसतानाही कुठल्या तरी 7-8 समुद्र पार केलेला इंग्रज इथे येऊन कसं काय त्यांच्यावर राज्य करू शकला. लोकांनी त्यांना का, तर एक लक्षात आलं की केवळ त्यांचे जे संवाद, संपर्क आणि आत्मीयता हो. याच माध्यमातून जर तुम्ही गेलात, तुम्ही जर जनजाती समाजाला शिकवायला गेलात तर तो तुमचं ऐकणार नाही. जनजाती समाजाला काही सांगायला गेलात तर तो तुमचं ऐकणार नाही. तर जनजाती समाजाचं जीवन अनुभवण्यासाठी आणि दुर्दैवाने जनजाती समाजाबद्दल जे काही लिहिलं ते त्यांना प्रत्यक्ष न अनुभवता कुठल्या तरी ए सी रूममध्ये बसून कुठल्या तरी सेमिनारच्या माध्यमातून तर भारताच्या जनजाती समाजाचं वर्णन हे सिनेमाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून झालं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेला हे जाणवलं की वनवासी कल्याणाश्रम हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याला ज्याला वनवासी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, वनवासी क्षेत्र अनुभवायचं आहे, त्याला तुम्ही शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकता. म्हणजे जिथे आज बॉर्डर सिक्युरिटी करणारा लोक आहेत, त्या 3 बिघाच्या शेवटच्या गावामध्ये आमच्या उत्तर बंगालचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं घर आहे. म्हणजे त्यांच्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर बॉर्डर आहे. तर इथपर्यंत वनवासी समाज पसरलेला आहे आणि तिथपर्यंत वनवासी कल्याण आश्रम गेलेलं आहे. त्यामुळे अनुभूती करण्यासाठी वनवासी समाजामध्ये गेलं पाहिजे. दुसरं एक काम असं, आमच्याकडे अडचण एवढीच आहे की भाषा बऱ्याच वेळेला वनवासी समाजाची जी आहे त्यांची बोलीभाषा जी आहे आणि आपली भाषा ही समजायला म्हणजे तेवढा संवाद करायला अडचण येते. हो. आणखी एक पार्ट आहे की आमचं काम हे संघटनात्मक आहे. म्हणजे आमचं काम हे ट्रस्टच्या माध्यमातून आहे. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून सेवा म्हणून किंवा त्यांचे जे काही नियम आहेत सरकारी, त्याच्या अंतर्गत आम्हाला हे काम बसवावं लागतं. दुसरं आहे ते चळवळ, संघटन. म्हणजे केवळ ट्रस्ट करून चालणार नाही, तर तुम्हाला संघटन बांधणी करावी लागेल. त्यामुळे संघटन बांधणीसाठी येणारी अडचण. आणि तिसरी आहे की चळवळ, जे प्रामुख्याने जे अन्य लोकांनी आतापर्यंत या सर्व गोष्टीचा फायदा घेतला त्याच्यावर मात करून आम्हाला चळवळ उभी करायची आहे, म्हणजे जनजाती समाजाची. आणि आज म्हणजे मला 10 वर्ष झाली. त्या 10 वर्षामध्ये अनेक आंदोलनं मी उभी केली. म्हणजे अनेक ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये भीमाशंकरच्या ह्याच्यामध्ये विठ्ठलवाडीमध्ये कातकरी समाज, म्हणजे हो. तो याला परत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न घेऊन आम्ही एक मोठा संघर्ष केला. आताही जे इथे पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन झालं त्याचं कुठे ना कुठेतरी एक बिंदू हा जनजाती समाजावर झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा जो उद्रेक झाला आणि तो उद्रेक आपण सर्वांच्या समोर आणू शकला, ते एकमेव कारण असं मला वाटतं. सर, एक शेवटच्या प्रश्नाकडे येताना एक म्हणजे आपण फार मोठी माहिती सांगितली आता वनवासी कल्याण आश्रमाचं काम, जनजाती समाजाचं भारतासाठी असलेलं योगदान, या समाजाची राष्ट्राच्या विकासामध्ये असलेली भूमिका, या सर्वांसोबत जे काम आपण करत आहात आणि नुकतंच गोडबोले दाम्पत्य यांना पद्मश्री मिळालं, आपण पूर्णकालीन कार्यकर्ते. यासोबत मला एक असं आपल्याला आवाहन करावंसं वाटतं की नव्या पिढीला या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? जर या जनजाती समाजाचं आपण बोललं की एसी रूम मध्ये बसून जनजाती समाजाची चिंता व्यक्त करू शकत नाही, एखादा पिक्चर काढून या समाजाविषयी आपण व्यक्त होऊ शकत नाही, एखाद्या अशाच नवतरुणांना यांच्या विकासासाठी, या समाजासाठी काम करण्यासाठी आपण काय आव्हान कराल? यामध्ये विद्यार्थी परिषदेने अनुभूती नावाची एक मालिका चालवली होती. ही मालिका अशी आहेत की जसे आमचे म्हटलं की जवळजवळ 25,000 प्रकल्प वनवासी कल्याणाश्रमाचे आहेत. वनवासी समाजाचं भलं व्हावं म्हणून इंडिव्हिज्युअल पण अनेक प्रकल्प आहेत. हो. जसं झाबुआमध्ये हर्ष चव्हाणांच्या माध्यमातून शिवगंगा नावाचा प्रकल्प चालतो. आणि ज्या ज्या ठिकाणी डाव्याने गेले तिथे पहिल्यांदा लोक भरपूर गेले, तरुण गेले विशेष करून. म्हणजे जे बिरादरीसारखं असेल किंवा अन्य ठिकाणी पण गेले, परंतु त्यांचा भ्रम निराश झाला. हे मला आठवतं की एका ठिकाणी आम्ही चंद्रपूरला गेलेलो असताना असाच वाद झाला, वनवासी, तुम्ही आदिवासी नाही आहे, हे नाही ते नाही. तर मी त्यांना म्हटलं की मी तर पूर्ण प्रचारक आहे, मी या संघटनेचं काम करतो. तुमचं एक हॉस्टेल सांगा किंवा एक प्रकल्प सांगा की तुम्ही जनजाती समाजासाठी चालवतात, समाजाच्या मुलांसाठी. मी तिथे फुकट जाऊन काम करायला तयार आहे. मी तुम्हाला 15 दिवसाची मुदत देतो. 15 दिवसात तुम्ही देशभरातला कुठलाही प्रकल्प सांगा. 15 दिवस ते मला काही सांगू शकले नाही. जी. त्यामुळे हे बडबड करणारे लोक आहेत. पण मी जसं म्हटलं की ज्यांना खरोखर जनजातीय समाज अनुभवायचा आहे त्यांना तुम्ही वेगळ्या ठिकाणी, मला आनंद वाटेल की आपल्या योगिताताई जे आहेत
त्यांनी अनेक वेळेला जनजाती समाज अनुभवण्यासाठी तरुण भारतच्या माध्यमातून आणि ते पुढे पत्रकारिता म्हणून पेपरमध्ये येणं, दिवाळीच्या अंकामध्ये आणणं. परंतु त्या गेल्या, अगदी बस्तरमध्ये गेल्या, नक्षल मूव्हमेंट ज्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी गेल्या. त्यामुळे आमचं आव्हान आहे की तरुणांनी जनजाती समाज जो पिक्चरमध्ये दाखवलेला आहे तो न करता खऱ्या अर्थाने जनजाती समाज काय, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की डॉक्टरांची एक आपली संघटना आहे, त्यामार्फत विद्यार्थिनी गेलेल्या होत्या ओडिसामध्ये आणि भीती पण होती की कसं काय स्वागत होईल काय. हो. परंतु आलेल्या सर्व डॉक्टरांचं त्यांनी पाय धुतले आणि त्या दिवशी त्या घरामध्ये जे म्हणजे लहान मुलासाठी कंबळ होते म्हणजे विशेष करून, तर त्यांनी त्या लहान मुलाला न देता ती आलेली जी मुलगी होती तिच्या अंगावर पांघरलं. आता हा जो अतिथीचा जो संस्कार आहे अतिथी देवो भव. देवोभवचा, तो जर अनुभवायचा असेल, खरं जर वनवासी जीवन अनुभवायचं असेल, तर अनुभूतीसारखं आहे. आम्ही वनवासी कल्याणाश्रम म्हणून वनयात्रा करतो. जो शहरामध्ये राहतो, ज्याला सुख सर्व आहे याच्यामध्ये, त्याला 3 दिवस म्हणतो की तुम्ही प्रकल्पावर आहे. आम्ही सर्व व्यवस्था करतो. त्यात तेही पैसे देतात. समाज अनुभवतात. मग त्या माध्यमातून तुझ्यासारखा समजा एखादा असेल की जो संवेदनशील आहे, तो ह्याच्यावर लिहू शकतो. अशा प्रकल्पाची माहिती लिहिली पाहिजे. आता मीडिया रील सारखा विषय केला हो. जातो किंवा काही. तुम्ही बघा त्याच्यावर रील करा. आता विद्यार्थी परिषदेने मध्ये एक काय म्हणतात त्याला शॉर्ट शॉर्ट फिल्म हे स्टोरी तयार केलेली होती. त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुम्ही विषय पोहोचवू शकता. संवेदनशील विषय जे जे आहेत किंवा तुमची अनुभूती आहे, त्याला आज एक्सप्रेस करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्ग युवकांनी केले पाहिजे. जसं मी याचा उल्लेख केला की 1875 किंवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी काम केलं. आता राघोजी भांगरेंसारखं चरित्र असं आहे की ज्यांना मेमध्ये फासावर चढवलं ठाण्यामध्ये. हो. तर ठाण्यातल्या युवकांनी कधीतरी त्या ठाण्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे किंवा तुम्ही मशाल घेऊन कधीतरी ते दौड इतिहासाचं केली पुनर्जीवन पाहिजे. केलं पाहिजे. त्या त्या ठिकाणी आहे. म्हणजे राघोजी भांगरे, मानगडसारखा प्रकल्प आम्ही चालू केला की जो जालियनवाला बागेसारखा आहे. मग 30 ऑक्टोबरला आम्ही मानगडला जातो, तिथे मानवंदना देतो. तिथे शिवनेरीवर महादेव कोळ्यांनी मोठा संघर्ष केला. तो चबुतरा जो आहे, त्या चबुतराला श्रद्धांजली करण्यासाठी, तर्पण देण्यासाठी म्हणून आमचे सर्व तरुण जातात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं मग तुम्हाला एक्सप्रेस करण्याचा मार्ग आहे. तुम्ही मॅरेथॉन करू शकता, तुम्ही नाटिका लिहू शकता, तुम्ही त्याच्यावर एका अर्थाने पोवाडा लिहू शकता आणि आता अनेक युनिव्हर्सिटीमध्ये या पद्धतीने आपण काम करतो. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर पुस्तक निर्माण झालेली आहेत. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये वेगळे सेमिनार आपण आयोजित केलेले आहेत आणि त्यामार्फत जवळजवळ देशभरामध्ये आता मोठं एक वातावरण झालेलं आहे आणि मी विशेष करून अभिनंदन करेन केंद्र सरकारचं. जे 9 ऑगस्ट हा नॅरेटिव्हचा आणखीन एक पार्ट होता की 9 ऑगस्ट ज्या दिवशी देशभरामध्ये जगामधल्या अनेक जनजातींचा संहार झाला, हो. जनजातींचं अस्तित्व संपवणं झालं, तो दुर्दैवाने काही लोकांनी जनजाती अस्मितेचा गौरवाचा दिवस म्हणून मानवायला सुरुवात केलेली होती. परंतु संवेदनशील सरकार ज्या ज्यावेळेला असतं, ज्यावेळेला तुमच्या अस्मिताबद्दल जागरूक विचार सरकार असतं, त्याला सरकारने 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिवस होता. जनजाती गौरव दिवस म्हणून तो सर्व ठिकाणी साजरा होतो. त्यामुळे केंद्र सरकारने पण पहल केलेली आहे. वनवासी कल्याणाश्रम पण या सर्व ह्याच्यामध्ये आहे आणि आज खऱ्या अर्थाने जनजाती को जानो, जनजाती को मानो और जनजाती के बनो, एका अर्थाने ती जी मूळ संस्कृती आहे त्याच्याकडेच आपल्या सर्वांना जायचं आहे आणि हाच प्रयत्न वनवासी कल्याणाश्रमाचा आहे. नक्कीच मान्य शरदजी यांनी आज वनवासी समाज आणि तेथील पूर्वांचल राज्यातील घटनात्मक तरतुदी आणि त्या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाने एकंदरीत जे काय कार्य केले त्या कार्याविषयीची सखोल माहिती आणि आपली त्यांचा स्वतःचा अनुभव आपल्यासोबत या ठिकाणी आपल्यासोबत मांडला आहे आणि त्यांचं मायम टीव्हीशी आपण सर संवाद साधल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. आणि असेच महत्त्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी याबद्दल चर्चा करण्यासाठी मायम टीव्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या आजच्या पॉडकास्ट बद्दल आपले मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद.